हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण स्टँडर्ड 5चा EVS 1चा फर्स्ट लेसन पाहणार आहोत. आवर अर्थ अँड आवर सोलर सिस्टीम म्हणजे आपली पृथ्वी आणि आपली सूर्यमाला. When we look up from an open ground, we see the sky. In a certain night sky, we can see many stars. They are very far away from the earth. म्हणजे रात्रीच्या वेळी जर आपण मैदानामध्ये उभं राहून आकाशाकडे पाहिलं तर आपल्याला खूप चांदण्या तिथे दिसतात. त्या पृथ्वीपासून खूप दूर आहेत. Some stars are prominent while some are tiny. म्हणजे काही एकदम ठळक आहेत, काही एकदम लुकलुकतात अशा एकदम अँड फेंट. It will look at them if we look at them carefully, we find that many of them twinkle but some do not. आपण नीट निरखून बघितलं तर आपल्या लक्षात येईल की काही चांदण्या ह्या लुकलुकतात, ट्विंकल, आणि काही लुकलुकत नाहीत. The sun and the moon are comparatively close to the earth, so we can see them round shape clearly. The sun and moon and the star, the planet, etc. are all known as heavenly bodies. म्हणजे बघा, आपल्याला सन आणि मून हे मोठे दिसतात का? कारण ते आपल्या खूप जवळ आहेत. आणि जे स्टार आपल्याला छोटे दिसतात ते सुद्धा सन किंवा मून इतके मोठे असू शकतात, पण ते आपल्यापासून खूप लांब आहेत म्हणून ते आपल्याला छोटेसे दिसतात. सन आणि मून आपल्यापासून जवळ आहेत म्हणून आपल्याला ते मोठे दिसतात. बघा, पुढे काय म्हटलेलं आहे की हेवनली बॉडीज. पुढे बघा, पहा, पुढे सांगितलंय ट्राय धिस तुम्हाला. ऑब्झर्व द स्काय ऑन 2 क्लिअर नाईट्स, कीपिंग अ गॅप ऑफ अबाउट अ वीक बिटवीन देम. बेस युअर ऑब्झर्वेशन ऑन द फॉलोइंग पॉईंट. साधारणपणे एका आठवड्याच्या अंतराने 2 वेळा आकाशाचं तुम्ही निरीक्षण करायचं आहे. निरीक्षण कोणत्या गोष्टींचं करायचं आहे खाली बघा. द ब्राईटनेस ऑफ हेवनली बॉडीज म्हणजे खगोलीय, म्हणजे हेवनली म्हणजे खगोलीय बॉडीज, आणि त्याचा रंग आपण ऑब्झर्व करायचा आहे. वेदर दे ट्विंकल्स, त्यांचे ते लुकलुकतात का आकाशामध्ये ते बघायचं आहे. दे आर कलर अँड साईज, त्यांचा साईज बघायची आहे आणि त्यांचा कलर बघायचा आहे. तसंच चेंज इन देअर पोझिशन, त्यांचे आठवड्यानंतर बघितल्यावर त्यांच्या पोझिशन म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी गेलेले आहेत का हे बघायचं आहे. ऑन अदर नाईट ड्रॉ अ पिक्चर ऑफ द इल्युमिनेटेड पोर्शन ऑफ द मून अँड नोट हाऊ इट चेंज फ्रॉम डे टू डे. म्हणजे ह्या दोन्ही निरीक्षणांच्या वेळी चंद्राच्या म्हणजे हे आपण जेव्हा निरीक्षण करणार आहोत आकाशाचं त्यावेळेला तुम्ही मूनचे निरीक्षण करायचं आहे आणि या मूनच्या याच्यामध्ये कसा चेंज होतो, त्याचे किती तुम्हाला आठवड्याने बघितल्यावरती मूनच्या शेपमध्ये, साईजमध्ये काही फरक झालेला जाणवतो का हे तुम्ही बघायचं आहे. बघा, पुढे स्टार. आता आपण स्टेप बाय स्टेप एक आपण हेवनली बॉडीज बघणार आहोत. पहिलं आहे स्टार म्हणजे तारे. The heavenly bodies that twinkle are called stars. Stars have their own light. म्हणजे जे आकाशामध्ये चमकताना आपल्याला दिसतात त्यांना आपण स्टार्स म्हणायचं. ट्विंकल, त्यांना आपण स्टार्स म्हणायचं आहे. त्यांना स्वतःची अशी लाईट असते. स्टार्सला स्वतःची लाईट असते. सन इज अ स्टार. सन हा एक स्टार आहे. इट इज क्लोजर टू अस दॅन एनी अदर स्टार, हेन्स इट अपेअर बिग. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की सन हा आपल्याला इतर ताऱ्यांपेक्षा जे चमकताना दिसतात त्यांच्यापेक्षा जवळ आहे म्हणून तो मोठा दिसतोय. आणि जे तारे आपले छोटे छोटे चमकताना चांदण्या म्हणतो आपण मराठीमध्ये ना, ते दिसतात ते सुद्धा मोठे असू शकतात, पण ते आपल्यापासून खूप लांब आहेत. सन जवळ आहे त्या ताऱ्यांच्या पेक्षा म्हणून तो मोठा दिसतोय. बघूया आता आपण सन. Hence it appear big and brilliant. In its bright light during the day we cannot see other star. म्हणजे दिवसा जेव्हा सन असतो आकाशामध्ये त्याचा प्रकाश खूप असतो, त्याच्यामुळे स्टार आपल्याला दिसत नाहीत दिवसा. आपल्याला स्टार कधी दिसतात? रात्रीच्या अंधारातच दिसतात, कारण तेव्हा सूर्याचा प्रकाश नसतो. दिवसा सूर्याचा प्रकाश असतो. मग आपल्याला असं वाटतं स्टार तिथे नसतात का? तर स्टार त्यांच्या जागेवरतीच असतात, पण सूर्याचा प्रकाश इतका प्रखर असतो की आपल्याला त्याचा प्रकाश दिसत नाही. तुम्ही बघा, लाईट गेल्यावरती अंधारामध्ये तुम्ही कॅन्डल लावता, मेणबत्ती लावता की नाही, आणि लाईट आल्यावरती
ती लाईट नसताना त्या कॅन्डलचा खूप उजेड पडतो अख्ख्या घरभर, बरोबर. पण जेव्हा लाईट येते तेव्हा तीच कॅन्डलचा प्रकाशच आपल्याला दिसत नाही, आपल्याला लाईटचाच प्रकाश दिसतो. असं का होतं? कारण त्या कॅन्डलच्या लाईटपेक्षा जी आपण लाईट लावतो घरामध्ये, ट्यूबलाईट म्हणा किंवा बल्ब असेल तो लावतो, त्याचा प्रकाश त्यापेक्षा खूप जास्त तीव्र असतो, खूप ब्राईट असतो, म्हणून ती कॅन्डल दिसत नाही. तसंच आहे, सन जेव्हा असतो तेव्हा छोटे छोटे स्टारचे आपल्याला लाईट दिसत नाही. जेव्हा सन रात्री आपला मावळतो, सनसेट होतो, तेव्हा जेव्हा अंधार पडतो तेव्हाच आपल्याला फक्त सन मावळतो. म्हणजे ॲक्च्युली सन फिरत, आपण पृथ्वी फिरते आणि पृथ्वी पृथ्वीची जी साईड सनकडे असते त्याला दिवस असतो आणि जी साईड आपण बघणारच आहोत पुढे ते सगळं, जी साईड सनच्या ऑपोजिट साईडला असते तिथे काळोख असतो. मग आपल्याला तिथे जेव्हा रात्रीच्या वेळेला काळोख दिसतो तेव्हाच ते स्टार आपल्याला दिसतात. आता पुढे बघणार आहोत आपण प्लॅनेट. प्लॅनेट म्हणजे मराठीमध्ये ग्रह. बघा, आपण स्टार बघितले, आता आहे प्लॅनेट. द हेवनली बॉडीज दॅट डू नॉट ट्विंकल आर कॉल्ड प्लॅनेट. म्हणजे हेवनली बॉडी ज्या लुकलुकत नाहीत त्या प्लॅनेट. प्लॅनेट डू नॉट हॅव लाईट ऑफ देअर ओन. प्लॅनेटला स्वतःची लाईट नसते. दे गेट लाईट फ्रॉम द स्टार्स. प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द स्टार इवन ॲज दे रोटेट अराउंड देमसेल्फ. प्लॅनेट म्हणजे ग्रह हे स्वतःभोवती फिरतात आणि स्वतःभोवती फिरता फिरता ते स्टार भोवती फिरत असतात. त्यांना स्वतःची अशी लाईट नसते, तर त्यांना ती लाईट कुठून मिळते? तर त्यांना ती लाईट मिळते सनकडून. म्हणजे सनकडून नाही, स्टारकडून, कोणत्याही स्टारकडून. आता मून हा एक प्लॅनेट आहे, मूनला मग लाईट कुठून मिळते? मूनला लाईट मिळते सनकडून. असे वेगवेगळ्या प्लॅनेट्सला वेगवेगळ्या स्टारकडून लाईट्स मिळतात. आता आपण बघणार आहोत सोलर सिस्टीम. आवर अर्थ इज अ प्लॅनेट. इट गेट्स it light from the sun. It moves around the sun. Its movement around the sun is called revolution of the earth. आपली पृथ्वी ही सुद्धा एक प्लॅनेट आहे, अर्थ ही सुद्धा एक प्लॅनेट आहे. मग आपण बघितलं की प्लॅनेट स्टार भोवती फिरतात, तशी आपली पृथ्वी ही सन भोवती फिरत असते. आणि जेव्हा ती सन भोवती फिरते, इट मोमेंट अराउंड द सन इज कॉल्ड रिव्हॉल्युएशन. म्हणजे पृथ्वी जेव्हा सन भोवती फिरते तेव्हा तिचं जी मोमेंट होते त्यालाच रिव्हॉल्युएशन म्हणतात. तुम्हाला येऊ शकतं क्वेश्चन एखादा. बिसाइड अर्थ देअर आर 7 अदर प्लॅनेट्स. अर्थ सारखे 7 अजून प्लॅनेट आहेत सोलर सिस्टीममध्ये. सोलर सिस्टीम म्हणजे सूर्यमाला. सूर्याभोवती जे ग्रह फिरतात त्यांची जी माला आहे त्याला म्हणतात सूर्यमाला, सोलर सिस्टीम. त्याच्यामध्ये अर्थ आहे आणि अर्थ सोडून अजून 7 कोणते आहेत बघा. प्लॅनेट दॅट रिव्हॉल्व अराउंड द सन दे आर मर्क्युरी, व्हीनस, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस आणि नेपच्यून. हे एवढे अजून आहेत आपल्या अर्थ सोबत. बघा, इथे तुम्हाला अ फोटोग्राफ ऑफ अर्थ टेकन फ्रॉम अ मॅनमेड सॅटेलाइट. म्हणजे उपग्रहाद्वारे पृथ्वीचं छायाचित्र अवकाशात जाऊन घेतलेलं आहे त्या सॅटेलाइटने. बघा, अशी आपली दिसते ही पृथ्वी. पहा, पुढे आहे एव्हरी प्लॅनेट इन सोलर सिस्टीम रिव्हॉल्व अराउंड द सन अलॉंग अ स्पेसिफिक पाथ. दिस पाथ इज नोन ॲज द प्लॅनेट्स ऑर्बिट. द सन विच is a star and the planet that revolve around it are together called the solar system. Beside the planets, the solar system also included various other heavenly bodies. म्हणजे बघा, प्रत्येक प्लॅनेट असतो जो सोलर सिस्टीम मधला, प्रत्येक सोलर सिस्टीम मधला जो प्लॅनेट आहे तो प्रत्येक प्लॅनेट हा सनभोवती रिव्हॉल्व होत असतो. जशी आपली अर्थ रिव्हॉल्व होते तसाच प्रत्येक प्लॅनेट हा सनभोवती रिव्हॉल्व होत असतो. फक्त त्यांचा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या पाथमध्ये असं. तुम्हाला पुढे मी पिक्चर दाखवणार आहे त्याचं. तसंच बघा, इथे आपण बघितलेलं आहे. बघा, मी तुम्हाला खाली पिक्चर्स दाखवते त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. हे बघा, हा आहे सन आणि हे बघा इथे बाजूला अर्थ, पहिलं मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, मून, ज्युपिटर, सॅटर्न. इकडे बघा ज्युपिटर, सॅटर्न, हे असे जे आहेत हे पहा. आपण बघूया, इथे पहिलं आहे इथे मर्क्युरी, नंतर व्हीनस, मग आपली अर्थ, मग मून दिसतं. अर्थचा आहे, मून आहे अर्थच्या बाजूला. इकडे बघा ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस, नेपच्यून आणि प्लुटो. ह्यांचे बघा स्वतःचे असे एक राऊंड आहेत, कळतंय, एकमेकाच्या ह्याच्यात गोलच फिरतायत पण ते त्यांच्या कक्षेमध्ये फिरतायत. बघा, आता सन, आता बघा, हा गोल 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 फिरताना त्यांची एकमेकांशी टक्कर होईल का? नाही होणार, कारण त्यांचा पाथ हा, रस्ता हा वेगळा आहे. जरी ते गोल सनभोवतीच फिरत असले तरी काहींचा गोल छोटा दिसतोय बघा, काहींचा गोल मोठा आहे. त्यांची स्वतःचा असं एक पाथ आहे, त्या पाथमध्येच ते फिरत असतात. पुढे बघूया आपण इथे. Other heavenly bodies in the
सोलर सिस्टीम. म्हणजे हे झाले आपण 7 हे आपले. पहा, जसे आपण आपले सोलर सिस्टीम मधले प्लॅनेट्स हे स्टार भोवती म्हणजे सन भोवती रिव्हॉल्व्ह होत असतात, तसेच अदर हेवनली बॉडीज सुद्धा आहेत. प्लॅनेट सोडून काही हेवनली बॉडीज आहेत त्या आपण पाहणार आहोत. पहा, आपण बघितलं अर्थ आणि अजून 7 प्लॅनेट्स आहेत सोलर सिस्टीम मध्ये. तसेच हे सोलर सिस्टीम मधले प्लॅनेट्स आणि याच्या व्यतिरिक्त काही हेवनली बॉडीज आहेत, त्या कोणत्या आहेत आपण बघणार आहोत. सम हेवनली बॉडीज रिव्हॉल्व अराउंड प्लॅनेट्स. म्हणजे आपण काय बघितलं, प्लॅनेट्स जे आहेत 8 प्लॅनेट्स आपण बघितले, ते काय करतायत, सन भोवती रिव्हॉल्व्ह करतायत, त्यांचा राऊंड ते कंप्लीट करतायत. अर्थ सुद्धा आपली एक प्लॅनेटच आहे, ती सन भोवती एक राऊंड तिचा पूर्ण करते. पण आता बघा पुढे काय म्हटलंय, सम हेवनली बॉडी रिव्हॉल्व्ह अराउंड द प्लॅनेट. म्हणजे काही हेवनली बॉडी आहेत त्या प्लॅनेटच्या भोवती सुद्धा रिव्हॉल्व्ह. म्हणजे ही आपली अर्थ बघा, इथे तुम्हाला दिसते का, अर्थ दिसते का तुम्हाला, ही इथे या अर्थच्या बाजूला एक छोटा मून दिसतोय, बरोबर. हा मून काय करतो, या आपल्या अर्थच्या भोवती गोल गोल फिरतो, कळतंय का. हा मून अर्थच्या भोवती गोल गोल फिरतो. पहा, त्याच्याच बद्दल आपण आता बोलतोय. सम हेवनली बॉडीज रिव्हॉल्व अराउंड अ प्लॅनेट्स, देअर आर कॉल्ड सॅटेलाइट. मून हा आपला काय आहे, अर्थचा सॅटेलाइट आहे. समजतंय का. म्हणजे प्लॅनेट्स सन भोवती फिरतात आणि सॅटेलाइट्स प्लॅनेट्स भोवती फिरतात. सॅटेलाइट्स टू गेट देअर लाईट फ्रॉम द सन. या सॅटेलाइटला सुद्धा सन पासूनच लाईट मिळते. वी सी द मून ॲट नाईट, इट रिव्हॉल्व अराउंड अर्थ, हेन इट इज कॉल्ड द सॅटेलाइट ऑफ अर्थ. अर्थचा मून हा सॅटेलाइट आहे. मूनला सुद्धा सनकडूनच लाईट मिळते. रात्रीची जे मून चमकतो ती लाईट त्याची स्वतःची नसते, त्याला सनकडून मिळालेली असते. मोस्ट ऑफ द प्लॅनेट्स इन द सोलर सिस्टीम हॅव इन सॅटेलाइट. द प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन. बघा, प्लॅनेट्स सनच्या अराउंड रिव्हॉल्व करतात आणि प्लॅनेट्सच्या अराउंड त्यांचे सॅटेलाइट. सगळ्या ह्या जे अर्थ, आपण विनस किंवा इथे मार्स, ज्युपिटर, ह्या सगळ्यांचे सॅटेलाइट आहेत, त्यांचे सगळ्यांचे उपग्रह आहेत. म्हणजे मराठीमध्ये हे ग्रह, अर्थ हा ग्रह, विनस ग्रह आणि त्यांचे जे सॅटेलाइट आहेत त्याला उपग्रह म्हणतात, त्यांच्या भोवती फिरतात म्हणून. द प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन अलॉंग विथ द सॅटेलाइट. म्हणजे प्लॅनेट्स म्हणजे ग्रह सन भोवती फिरतात त्यांच्या उपग्रहांसकट, त्यांच्या सॅटेलाइट सोबत. म्हणजे प्लॅनेटचे भोवती सॅटेलाइट फिरतात आणि त्या सॅटेलाइट सोबत तो प्लॅनेट अर्थ भोवती फिरत असतो. पुढे आपण बघणार आहोत. पहा, पुढे आहे ड्वार्फ प्लॅनेट. म्हणजे बटू ग्रह मराठीमध्ये. ड्वार्फ प्लॅनेट. देअर आर सम स्मॉलर हेवनली बॉडीज दॅट रिव्हॉल्व अराउंड द सन, दे आर कॉल्ड ड्वार्फ प्लॅनेट. म्हणजे काही छोट्या छोट्या बॉडीज आहेत ज्या सन भोवती फिरतात, हेवनली बॉडीज आहेत, खगोलीय वस्तू आहेत ज्या सन भोवती फिरतात, त्याला ड्वार्फ प्लॅनेट म्हणतात, बटू ग्रह मराठीमध्ये. ऑफ दीज द मोस्ट वेल नोन इज प्लुटो. प्लुटो हा ड्वार्फ प्लॅनेट आहे. ड्वार्फ प्लॅनेट रिव्हॉल्व इंडिपेंडेंटली अराउंड द सन. दे हॅव अन ऑर्बिट ऑफ देअर ओन. हे बघा, इथे तुम्हाला दाखवते मी प्लुटो. हा बघा छोटासा आहे ना, इथे तुम्हाला दिसतोय का. पहा, छोटासा हा प्लुटो दिसतोय. हा ड्वार्फ प्लॅनेट आहे, बटू ग्रह आहे. हा सॅटेलाइट नाही आहे किंवा हा प्लॅनेट सुद्धा नाही आहे, हा ड्वार्फ प्लॅनेट आहे. म्हणजे बटू ग्रह छोटा असतो तो एकदम, म्हणून त्याला ड्वार्फ प्लॅनेट म्हटलेलं आहे. पुढे आपण बघणार आहोत. पहा, पुढे आहे ॲस्ट्रॉइड. आपण ड्वार्फ प्लॅनेट बघितलं, तर ॲस्ट्रॉइड म्हणजे लघु ग्रह. बघा, ॲस्ट्रॉइड. बिटवीन द प्लॅनेट्स मार्स अँड ज्युपिटर देअर आर बँड ऑफ न्यूमरस स्मॉल हेवनली बॉडी, दे आर कॉल्ड ॲस्ट्रॉइड. ॲस्ट्रॉइड आर रिव्हॉल्व अराउंड द सन. Compared to the sun, other heavenly bodies in the solar system are much smaller. The moon is closest to Earth, that is why it appears to be so big, although it is actually very small than the sun. बघा, ॲस्ट्रॉइड म्हणजे काय की मार्स आणि ज्युपिटर यांच्या दरम्यानी अनेक, बघा इथे आता कुठे आहेत मार्स आणि ज्युपिटर. बघा, हा बघा, आता हा मार्स आहे, बरोबर, आणि हा ज्युपिटर. इथे बघा, तुम्हाला दाखवते मी, ज्युपिटर आणि हा मार्स. आणि आता ह्या दोघांच्या मध्ये खूप साऱ्या, हे बघा तुम्हाला इकडे दिसतंय का, हे बघा, ह्या बॉडी बघा छोट्या छोट्या आहेत ना, हे बघा इथे सुद्धा. या दोघांच्या राऊंडच्या मध्ये हे खूप साऱ्या हेवनली बॉडीज आहेत, त्याला ॲस्ट्रॉइड किंवा लघुग्रह म्हटलं जातं. पहा, आता पुढे बघूया आपण.
म्हणजे आता पुढे काय बघितलं आपण की सनच्या कम्पेअरली मून हा खूप छोटा आहे, पण मून हा बघा इथे आपण बघितलं ना, मून हा अर्थच्या खूप जवळ आहे इथे, म्हणून आपल्याला मून हा मोठा दिसतो. पहा मून हा एकदम जवळ आहे ना, म्हणून आपल्याला हा मोठा दिसतो. ॲक्च्युली तो खूप लहान आहे. मून हा सॅटेलाइट खूप लहान आहे, पण तो आपल्या जवळ आहे म्हणून तो आपल्याला छोटा दिसतो. अ डायग्राम ऑफ सोलर सिस्टीम इज गिवन बिलो. इन इट यू सी सन इन द सेंटर, हेवनली बॉडी दॅट रिवॉल्व अराउंड इट अँड देअर ऑर्बिट. द प्लॅनेट, सॅटेलाइट, ड्रॉप प्लॅनेट, ऑस्ट्राइड आर ऑल पार्ट ऑफ सोलर सिस्टीम. बघितलं ना आपण काय काय सोलर सिस्टीमचे पार्ट आहेत ते. बघा आधी काय बघितलं आपण, प्लॅनेट, सॅटेलाइट, डॉग प्लॅनेट, ॲस्ट्रॉइड हे सगळे सोलर सिस्टीमचे पार्ट आहेत आणि सगळ्यात हे सगळे कशाच्या भोवती फिरतायत, सनच्या भोवती. पहा या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये या लेसनचा सेकंड पार्ट आहे तो पहा. तुम्हाला कोणताही व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलवरती गेल्यावरती सोनालीज किचन, यूट्यूबवर गेल्यावरती सोनालीज किचन अँड क्लासरूम असं टाईप करा, मग माझा चॅनल तुम्हाला येईल. चॅनल ओपन केलात की तुम्हाला प्लेलिस्टचं एक सेक्शन दिसेल. त्या प्लेलिस्टच्या सेक्शनमध्ये गेला तुम्ही 5th स्टँडर्ड EVSची प्लेलिस्ट ओपन केली की आत्तापर्यंत झालेले EVSचे सगळे व्हिडिओ पाहता येतील. जवळजवळ आपले 12 लेसन झालेले आहेत आत्तापर्यंत आणि याच्या पुढचे सुद्धा पूर्ण लेसन मी व्हिडिओ टाकणार आहे. तसेच मॅथ्सचे सगळ्या प्रॅक्टिस सेटचे एक्सप्लेनेशन सकट व्हिडिओ आहेत ते सुद्धा पहा आणि EVS 2चे सुद्धा व्हिडिओ चॅनलवरती आहेत, प्लेलिस्ट आहे ते सुद्धा पहा. तसेच अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ लाईक करा. तसेच 5th स्टँडर्डच्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा घेता येईल.